इथपर्यंत नेलं होतं की गांधींना विरोध म्हणजे देशद्रोही. आता सुद्धा ती एक फिलिंग येते की आमक्याला विरोध म्हणजे देशद्रोह, बाकी काही नाही. त्याच्यामुळे व्यक्तीला विरोध, त्याच्या विचाराला विरोध म्हणजेच देशद्रोह. ही जी जुनी मांडणी आहे तीच मांडणी बाबासाहेबांच्या सुद्धा वेळेस केली. तेव्हा परळी तालुक्यातला एखादा जर माणूस असला त्या काळामधला, अंबाजोगाई तालुक्यामधला, केजामधला, तर तो गावात सांगत होता. गावाला काही माहीत नव्हतं गोलमेज परिषद म्हणजे काय, तिथं काय डिबेट चालली, फ्रँचायझीवर चालली की कशावर चालली, काय होणार आहे काय नाही. गांधी बाबा गेले तर स्वातंत्र्य मिळवण्यासाठी गेले एवढंपर्यंत फार झालं तर काँग्रेसचा त्या काळातला जो पाटील देशमुख नेता होता त्याच्यापर्यंत आलेले होते. मराठवाड्यामध्ये तर ती आली नव्हती. आपल्या निजामाचाच संबंध होता त्याच्यामुळे आपल्याकडे ती डिबेट येण्याची शक्यताच नव्हती. पण गावातला माणूस, त्यावेळच्या अस्पृश्य वस्तीतला माणूस गावाशी मांडत होता की बाबासाहेब बरोबर आहेत. म्हणजे ती डिबेट जी सुशिक्षितांनाही समजू शकत नव्हती, इंग्रजीत चालली होती, ती डिबेट या गावातला माणूस बाबासाहेबांचा अनुयायी, बाबासाहेब किती बरोबर आहे गांधी किती चूक आहे हे गावामध्ये डिबेट करत होता. हे आंबेडकर चळवळीच्या प्रचाराचं, प्रसाराचं आणि समन्वयाचं एक मोठं वैशिष्ट्य होतं. तर त्या गोष्टी 3 भागात आपल्याला सांगता येतील. पहिले बाबासाहेब मांडत होते आणि RPIचे जे पुढारी होते, मग ते दादासाहेब असतील, खोब्रागडे असतील, भंडारे असतील, कट्टी असतील, मौर्य असतील, ते मांडत होते. आणि त्यांचं मांडणं झाल्यानंतर म्हणजे बाबासाहेब समजावून हे सांगत होते त्यांच्या भाषेमध्ये. दादासाहेब गायकवाडांचा मी उल्लेख करेल त्याच्यामध्ये की लोकांच्या भाषेमध्ये बाबासाहेब सांगणं हे फार मोठं काम दादासाहेबांचं. पण दादासाहेबांनी त्यांच्या ज्या कुठल्या कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी सांगितलं ते गावातल्या सामान्य माणसाला समजल याचं काम तिथला कलाकार, गीतकार, गायक, जलसाकार करत होता. म्हणून या 3 स्तरावर ही प्रक्रिया चालवत होती. पहिले बाबासाहेब सांगत होते, आता बाबासाहेब सांगणार, परत बाबासाहेबांचा सगळं जे अकॅडमिक मांडणं आहे ते कधी कधी आता काय समजा अजूनही आपले हाल होतात. प्रॉब्लेम ऑफ रुपीज समजून घ्यायला, थॉट्स ऑन पाकिस्तान समजून घ्यायला अजून BA डॉक्टरेट झालेल्या माणसाला सुद्धा 10 वेळा वाचून समजत नाही. ते पुढारी बाबासाहेबांच्या भाषणातून सांगायचे. आणि पुढाऱ्यांनी जो विचार सांगितला आंबेडकरी चळवळीचा, परिवर्तनाचा किंवा राजकीय भूमिकेचा, तो तिथला खेड्यातला माणूस, तो शेड्यूल कास्ट फेडरेशनचा असेल, स्वतंत्र मजूर पक्षाचा असेल, नंतर रिपब्लिकन पक्षाचा असेल, तो तिथं मांडत होता आणि डिबेट घडवून आणत होता. म्हणून गाणं आणि आंबेडकरी चळवळ, गीत आणि आंबेडकरी चळवळ याचा अविभाज्य असं भाग आहे, तो तुम्हाला वजा करता येणार नाही. आणि चळवळीच्या, परिवर्तनाच्या चळवळीमध्ये गाण्यांचा आणि विचार पोहोचवणारं माध्यम म्हणून याचं फार मोठं ऐतिहासिक कार्य आहे. ते वामनदादासारखं, श्रीधर ओवाळसारखं, गोविंद मसिलकरसारखं, ओकसारखे अशा अनेक लोकांनी केलं. म्हणजे एक नाही, अनेक लोकांनी केलं. आणि ते गाणं लोकांच्या मांडीवर पडलं. म्हणजे जगटपले तुमच्या जागा हो भारत देशा, जगटपले तुमच्या नाशा, या भेदाने देह तुझा बा विटाळ. म्हणजे देशाला समजावून सांगतंय की जाती व्यवस्थेनं तुझा देह कसा सडल. हे सामान्यपणे जाती व्यवस्थेमुळे किती तोटा झाला याचं विश्लेषण करणारं गाणं तिथपर्यंत. किंवा सांगा टाटा बिर्ला धनाचा वाटा, आमचा वाटा कुठं आहे. म्हणजे जे आपल्याला संसाधनामध्ये जे काही मांडायचं आहे, मागायचं आहे, ते वामनदादा बाबासाहेबांचं तत्व म्हणून, अरे या जे पूर्णपणे असहाय्य आहे, हेल्पलेस आहे, उत्पादनाचं साधन नाही, हे त्या देशाचे मालक आहेत, त्या देशाचे नागरिक आहे, त्यांचा वाटा कुठं आहे. आणि हा वाट्याचा आत्तासुद्धा संघर्ष आहे. हा वाटा मागण्याचा अधिकार तू मागू शकतोय, याचा अधिकार, याची जाणीव या गाण्यातून सामान्य माणसाकडे झाली. आणि म्हणून वामनदादाचं गाणं आणि वामनदादाच्या गाण्याचं जे कुठलं कॉन्ट्रीब्युशन आहे ते आंबेडकरी चळवळीमध्ये आणि एकूण भारतीय परंपरेमध्ये, परिवर्तनाच्या चळवळीमध्ये फार महत्त्वाचं आहे. त्याला सॅल्यूट करणं, त्याचा आस्वाद घेणं, त्याला समजावून सांगणं, त्याचं क्रेडिट देणं, हे सुद्धा चांगल्या जो कुठला समाज आहे, सुसंस्कृत समाज आहे, त्याचं कर्तव्य असतं. आणि वामनदादावर लिहिणे
आणि वामनदादाला परत एकदा पेश करणं हे गायकवाडांसारख्या अभ्यासकांचं आणि तुमच्या माझ्यासारख्यांनी जे कुठले अकॅडमिक आहेत त्यांनी मांडणं फार महत्त्वाचं आहे आणि म्हणून त्यांनी ते मांडलेलं आहे. दुसरं त्यांचं पुस्तक आहे, फार मी बाळासाहेबांना आपल्याला ऐकायचं आहे हे याची जाणीव घेऊनच मी माझं भाषण लवकर आठवतो. बाबासाहेबांचे वारसदार हा खरा प्रश्न आहे. म्हणजे कोण बाबासाहेबांचे वारसदार? म्हणजे असं नाही झालं की घरानं स्वीकारलं म्हणून आंबेडकरी चळवळ आली, असं कधीच नाही झालं. कृतज्ञता त्याच्याबद्दलचा आदर हा वेगळा, पण त्याचं नेतृत्व स्वीकारणं म्हणजे बाबासाहेबांना म्हणजे गांधी फॅमिलीसारखं नाही झालेलं, राजासारखं झालेलं नाही. तर आपल्या लक्षात येतं की त्या वेळचं जे नेतृत्व आहे त्या माणसांनी केलेलं आहे. पण आंबेडकरी विचार सांगणारं नेतृत्व हा महत्त्वाचा कसोटी. म्हणजे अनेक लोक बाबासाहेबांच्या नावानं आम्ही वारसदार आहेत असं क्लेम करतात आणि मग अनेक सिद्धांत मांडतात. उदाहरणार्थ मूल निवासी सिद्धांत बाबासाहेबांच्या कशातच बसत नाही, कुठल्याच याच्यात बसत नाही, पण तो मांडलाय लोकांनी. आणि म्हणून खरे वारसदार ज्याला आपण असं आपण लिगसी म्हणू इंग्रजीमध्ये, की हे आंबेडकर लिगसी कोण करत आहे. आपल्या असं लक्षात येईल की आज एकमेव म्हणजे ते आहेत म्हणून मी बोलतोय असं कृपा करून धरू नका. कुठल्याही अभ्यासकांसमोर आणि कुठल्या याच्यामध्ये समोर एक अभ्यासक म्हणून मी हे स्टेटमेंट करेल की बाबासाहेबांचे विचार समजून आजच्या घडीला ते अंमलात आणणे कसे आणता येईल याच्याबद्दलचं विश्लेषण करणारं, याच्याबद्दलचा विचार करणारं आणि बाबासाहेबांना काय अभिप्रेत आहे याची स्पष्ट कल्पना असणारा एकमेव नेता आपल्याकडे आहे आणि तो म्हणजे बाळासाहेब आंबेडकर. आणि म्हणून आपल्या असं लक्षात आहे चळवळीवर बोलताना, बाबासाहेबांवर बोलताना त्यांच्या भाषणामधून जो कुठला रेफरन्स येतोय तो आपल्या असं लक्षात येतो की फार चांगल्या पद्धतीनं त्यांनी बाबासाहेबांना समजावून घेतलं. म्हणजे लिगसी जी येते असं म्हणता, आजोबाचं नातवामध्ये काही गुण येतात असं जे म्हणतोय आपण, तर त्याचा प्रत्यय आपल्याला इथं येतोय. आणि म्हणून आंबेडकरी चळवळ, आंबेडकरी राजकारण त्यांनी 2-3 मुद्दे सांगितलेले बाळासाहेबांनी, ते यांच्याही पुस्तकात आले आणि यांच्याही पुस्तकात आले, प्रकाशच्या पुस्तकात, प्रमोदच्या पुस्तकात आलेलं आहे, त्यामुळे ते रिपिटेशन होईल. पण आंबेडकरी चळवळ भावनेत गुंतली आहे असं त्यांचं म्हणणं आहे. मला वाटतं आंबेडकरी चळवळीचं हे विश्लेषण आणि त्याच्या मर्यादा सांगणं सुद्धा ज्याला नैतिक अधिकार आहे तो फक्त बाळासाहेब आंबेडकरांना आहे. आणि म्हणून लोक ऐकून घेऊ शकतात. म्हणजे ते जेव्हा असा प्रश्न उपस्थित करतात की आंबेडकर चळवळ संपली आहे का, हा जर मी विचारला तर लोक मला वेड्यात काढण्याची शक्यता. पण बाळासाहेबांनी विचारलं तर त्याला गांभीर्य आहे की जो आंबेडकरी चळवळीचा वारसदार आहे तोच असा प्रश्न उपस्थित करतो की चळवळ कुठं चाललेली आहे. चळवळ झुकत तर नाही, एका बाजूला भरकटत तर नाही. आणि त्याचे जे मुद्दे मांडले की भावनेत अडकलेली आहे चळवळ. म्हणजे अत्याचार झाला काळा मोर्चा, म्हणजे जणू काय तुम्हाला दुसरा प्रोग्राम नाही, अत्याचार होईपर्यंत वाट बघणं. मग तो नगरमध्ये हो, तो हैदराबादमध्ये हो, की आणखी तो दिल्लीमध्ये हो, मग तुमची प्रतिक्रिया. हा प्रतिक्रियावादी आंबेडकरी चळवळीचा कॅरेक्टर नाही हे सांगितलंय बाळासाहेब आंबेडकरांनी आणि फार ठणकावून सांगितलंय. आणि म्हणून तुमची ताकद कशात आहे तर लोकशाहीमध्ये तुमची ताकद आहे वोट बँकमध्ये, तुमची ताकद आहे लोकांमध्ये. आणि म्हणून ते शरद पवारांना असं उत्तर देऊ शकतात. म्हणजे सांगतो मी असं की एकदा असं बोलताना शरद पवारांनी ते बोलले, ते म्हटले बाळासाहेब आम्ही तुम्हाला असं एवढं देतो. ते म्हटलं तुम्ही देणारे कोण आणि मी घेणारा कोण. लोक काय देतात त्याच्याकडे ती सत्ता जाते, सत्ता जाते तेव्हा तुम्ही देणारे म्हणजे तुम्ही मालक आणि आम्ही घेणारे असं नाहीच आहे. तुम्ही खेळाडू आहे, मी खेळाडू आहे. लोक कुणाला स्वीकारतील तर लोक राजा आहेत, ते त्याला राजा बनवतात, ते महत्त्वाचं आहे. तुम्ही देणारे मी घेणारे आणि मी देणारा तुम्ही घेणारा हा लोकशाहीमध्ये सिद्धांत नाही. हे ठणकावून सांगण्याची नैतिक ताकद विचाराशिवाय येऊ शकत नाही आणि ती बाळासाहेबांमध्ये येते, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकर आंबेडकरी फॅमिलीचे म्हणून नाही म्हणत, आंबेडकरी लिगसी त्याला वारसदार म्हणतो विचाराचे, ते बाळासाहेब आंबेडकर आहे आणि त्याची किंमत सुद्धा त्यांनी दिली.
म्हणजे ज्या ज्या लोकांचं आपल्या असं लक्षात येईल, एक परत इथं खेदानं मी सांगतोय की बाळासाहेब आंबेडकर उदयाला आले आणि किनवट पॅटर्न केला, अकोला पॅटर्न केला आणि सगळे प्रस्थापित एक झाले आणि कुठल्याही हालतीत या माणसाला वाढू देता कामा नाही असं षडयंत्र सुरू झालं. त्याच्यामध्ये सगळेच पक्ष होते. पण सांगायला खेद वाटतोय की बाबासाहेबांचं नाव घेऊन जे कुठलं राजकारण करतात अशी सुद्धा घरचे भेदी झाले आणि त्यांनी बाळासाहेबांबद्दल अपप्रचार केला. इतका अपप्रचार केला की त्या घराण्याची इब्रत राखणं ही सुद्धा एक नीतिमत्तेचा भाग आहे. तेही त्यांनी ठेवलं नाही. त्यांचा जाहीर निषेध या निमित्तानं आपण केला पाहिजे. म्हणजे वारकऱ्यांचे प्रश्न घेतले, वारकऱ्या जातीच्या पलीकडे बाळासाहेब गेले, तर तुम्ही लगेच सांगितलं की आता बौद्ध धम्म सोडला, बाळासाहेब टाळ वाजवायला आम्हाला सांगतायत. हा प्रचार झाला. म्हणजे जिथं सत्ता आहे तिथं समाज मंदिर बांधलं, तिथं एखाद्या मंदिराचं उद्घाटन झालं तर सत्ताधारी माणूस अकोल्यामधला आमदारांच्या निधीतून बांधलेला यांच्या हस्तेच उद्घाटन करणार. त्याचे फोटो दाखवून तुम्ही म्हटले की आता हे मंदिरं बांधायला निघालेत आणि बाबासाहेब मात्र मंदिरं सोडायला सांगतायत. या पद्धतीचा अपप्रचार करणारे आपल्यातली जी मंडळी होती त्यांनी बुद्धिभेद केला आणि होणारं जे परिवर्तन आहे, बाळासाहेब जे उभे राहत होते त्यांचा पाय छाटायचा प्रयत्न केला, याची सुद्धा एक चर्चा आपल्याकडे या निमित्तानं झाली पाहिजे आणि ती घराघरात जाऊन आपली भूमिका व्यवस्थित मांडली पाहिजे. त्यासाठी बाळासाहेब समजावून सांगणं, भारिप बहुजन महासंघ समजावून सांगणं, वारकऱ्यांचं आंदोलन असेल, एनरॉनचा भाग असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असेल, त्या वेळेस बाळासाहेबांनी घेतलेली भूमिका पुढे येणं मला वाटतं अत्यंत महत्त्वाची आहे. ती प्रमोद आणि गायकवाड सरांनी मांडलेली आहे. त्याच्याबद्दल मी त्यांचे जाहीर अभिनंदन करतोय. पण पुढचं एक सांगून जातो आणि हा विषय इथं थांबवतो की बाळासाहेब इंट्रोड्यूस करणं ही पहिली पायरी होती. ते अकॅडमिशियन होते, त्यांनी ते काम केलंय. म्हणजे 4 PhD प्रज्ञा साळवे असतील, गजभिये असतील, या 4 लोकांनी PhD केलेली आणि PhD मिळालेले बाळासाहेब आंबेडकरांचा विषय. म्हणजे बाळासाहेब आंबेडकर अकॅडमिकचा विषय होणं हा सुद्धा आंबेडकरी चळवळीसाठी महत्त्वाचा भाग आहे. तो झाला. त्यामुळे बाळासाहेबांवर खूप पुस्तके येतात, छोटे मोठे पुस्तके येतात. त्या सगळ्यांचं मी स्वागत करतो. हे झालं इंट्रोडक्शन, मला मान्य येते, मी त्यांचं स्वागतही करत, आभारही मान. पण बाळासाहेबांच्या वाटचालीवरचं जे कुठलं अनालिसिस करायला पाहिजे ते याच्या पुढं आपल्याकडून झालं पाहिजे अशी अपेक्षा सुद्धा या निमित्तानं मी या दोन्ही लेखक आणि आपल्या सगळ्यांकडून करतो की बाळासाहेब जो मूव्ह घेतात त्याच्यातलं मेरिट काय आणि डिमेरिट काय, व्यवहार काय आणि तत्वज्ञान काय, याच्या संबंधीची एक खुली चर्चा अकॅडमिक लेवलवर होणं माझ्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे. अंबाजोगाई त्याच्यासाठी प्रसिद्ध आहे. अंबाजोगाईचं कल्चर आणि अंबाजोगाईचं जे कुठलं क्षेत्र आहे ते याच्यासाठी प्रसिद्ध आहे. मग इथं समाजवादी चळवळ असेल, कम्युनिस्ट चळवळ असेल, आंबेडकरी चळवळ असेल, RSSचं चळवळ असेल, इथं डिबेट झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे मी तुमच्या बुद्धिजीवी लोकांकडून ही अपेक्षा करतोय की बाळासाहेब ज्या पद्धतीनं आता मांडतायत ती काय मांडणी आहे, त्याच्यातून काय शक्य आहे आणि काय अशक्य आहे, काय व्यवहारी आहे आणि काय अव्यवहारी आहे, काय तोटे होणारे आणि काय फायदे होणारे, याचं एक विश्लेषण. टीका जरी आली तरी चालेल, त्याचंही मी स्वागत करेन. पण ती या चळवळीला दिशादर्शक होईल याच्या पद्धतीने एक अकॅडमिशियननी एक भूमिका घेतली पाहिजे. आणि या निमित्तानं मी जाहीर आपल्याला आव्हान करतोय की बाळासाहेब ज्या ज्या मूव्ह घेतील त्या मूव्हबद्दलची एक अनालिसिस, एक विश्लेषणात्मक अशी एक मांडणी आपण सगळ्यांनी करावी अशी एक अपेक्षा या निमित्ताने मी करतोय. शेवटच्या एका पुस्तकाकडे मी वळतोय. खरं म्हणजे कार्यकर्त्यांच्या पत्नीनं लिहिणं हेच मोठं डेंजर काम आहे, फार अवघड काम आहे. आणि खरं लिहिलं तर तो कार्यकर्त्याचा काय प्रॉब्लेम होतील सांगू शकत नाही आपण. वहिनीनं ते पथ्य पाळलेलं आहे, कुणाचं तरी चांगलं ऐकलं, कुणाचा तरी सल्ला चांगला ऐकला आणि मग जे चांगलं असेल तेच लिहिलं. बाकीचे जे जोगदंड सर आहेत आणि जोगदंड सरांचं जे कुटुंब आहे त्याच्याबद्दलच्या त्यांचे जे काही असतील अनुभव त्यांनी ते रिझर्व ठेवलेलं आहे.
रिझर्व्ह ठेवलेलं. आणि सगळ्यात आणि परत त्याच्यात इंटरकास्ट मॅरेज, सब इंटरकास्ट मॅरेज, त्याच्यातले खूप खूप मोठे ताणतणाव असतात. ते कधीतरी लिहिले पाहिजे, ते कधीतरी लिहिले पाहिजे. म्हणजे मंगेश पाडगावकरांचं मी एक उदाहरण देतो आहे की मंगेश पाडगावकरांचं इंटरकास्ट मॅरेज आहे. त्यांची कॅथलिक पत्नी होती. आणि आता मंगेश पाडगावकर किती मोठा कवी तुम्हाला माहीत आहे, महाराष्ट्र भूषण वगैरे. त्यांच्या पत्नीनं तिचं आत्मचरित्र लिहिलं, फार सुरेख आत्मचरित्र. आणि त्याच्यामध्ये ती कॅथलिक असल्यामुळं हे सारस्वत ब्राह्मण तिला चुलीला स्पर्श करून देत नव्हते, अन्नाला स्पर्श करून देत नव्हते, आणि तिच्या हातचं कितीतरी वर्ष ते खात नव्हते. आता मंगेश पाडगावकरांच्या पत्नीने लिहिलेलं आत्मचरित्र आहे. आणि ती जेव्हा हे सांगते तेव्हा समाजामध्ये जातीचे संस्कार चुलीपर्यंत, स्त्रीपर्यंत किती पक्के बसलेले असतात. आणि परंपरा, हा संघर्ष ज्या ज्या महिला देतात त्यांनी त्यांचं आत्मचरित्र लिहिलं पाहिजे असं मी मानतोय. कारण त्याच्यातूनच पुढची प्रगती, पुढची दिशा आपल्याला समजेल. आणि म्हणून त्या काळामध्ये म्हणजे परत वहिनींचं आणि जोगदंड सरांचं कौतुक याच्यासाठी, त्या काळामध्ये आमच्याकडे एक फॅशन होती की उच्चवर्णीय बायको करणं हे जरा प्रतिष्ठेचा भाग होता, प्रतिष्ठेचा भाग होता. त्याच्यावरून डिबेटही झालेले आपल्याकडे. पण सबकास्टमध्ये हे करणं, लग्न करणं, म्हणजे चर्मकार समाज असेल, बौद्ध समाज असेल, मातंग समाज असेल, आणि इथं काही आम्ही प्रयोग केले. श्याम थोरात वगैरे यांनी असे प्रयोग केले. तिथं दलित युवक आघाडीचा तो मोठा कॉन्ट्रीब्युशन. जाणीवपूर्वक जे कुठले दलित आहे ते दलित अंतर्गत मॅरेज होणं याच्यासाठी एक प्रयत्न झाला. आणि म्हणून आपल्या असं लक्षात येतं की हा प्रयत्नाचा एक भाग म्हणून, म्हणजे जाती व्यवस्था जावा हा तर त्याच्या पाठीमागचा भाग आहेच, पण दलित अंतर्गत जाती व्यवस्था सुद्धा किंवा भेदाभेद गेला पाहिजे याचा एक संदर्भ या लग्नाला होता. आणि त्याच्या दृष्टीनं, माझ्या दृष्टीनं हे लग्न सुद्धा फार महत्त्वाचं होतं. आणि परत दुसरं असं की एका कार्यकर्तीबरोबर लग्न करणं हे परत फार मोठा रिस्क घेण्यासारखं होतं. जोगदंड सरांनी ती घेतली, मॅडमनी ती घेतली. कारण कार्यकर्तीला थांबवणं म्हणजे दोन गोष्टी होण्याची शक्यता आहे. तिच्यावर अन्याय होण्याची शक्यता आहे. ती नुसती पत्नी म्हणून राहा, पत्नी म्हणून सगळंच तुला मिळेल, पण तिचं स्वातंत्र्य, तिला कार्य करण्याचं तिचं जे स्वातंत्र्य आहे ते देण्याची ऐपत असलेला नवरा आणि कार्यकर्ता असणं आपल्याकडे फार दुर्मिळ आहे. म्हणजे अनेक लोक मोठे मोठे होते, पण आता आपल्याला लक्षात येतं की बायकांचा आणि घरचा प्रश्न आला तर त्यांचे सगळ्यांचे पाय मातीचे होते असं आपल्याला सांगावं लागतं. म्हणजे नवऱ्याची भूमिका तीच बायकोची भूमिका असं होतं. एका पॅन्थर असलेल्या मुलीबरोबर, मुळात त्या कार्यकर्त्या उदगीरमधल्या, त्यांचं स्वतंत्र असं अस्तित्व आहे, स्वतंत्र असं व्यक्तिमत्व आहे. हे स्वतंत्र व्यक्तिमत्व या पुस्तकातून सतत आपल्याला जाणवत आहेत. म्हणून मी त्यांचे आभार मानतोय आणि यांचे, आपल्या सगळ्यांचे आभार मानतोय की ते जोगदंड सरांच्या पत्नी म्हणून प्रोजेक्ट नाही होत, तर त्या सुद्धा नावाची जी कुठली कार्यकर्ती आहे ती कार्यकर्ती म्हणून प्रोजेक्ट होते आणि व्यक्ती स्वातंत्र्य म्हणून होते. म्हणून स्वतंत्र व्यक्तिमत्व, बाबासाहेबांनी नवरा बायकोच्या बद्दल असं म्हटलेलं आहे की नवरा बायकोंचं रिलेशन कसं असावं, तर ते म्हटले मित्रासारखं असं. खरे मित्र ते दोघंच. जे कुठले सुखदुःखाच्या गोष्टी आहे त्या शेअर ते दोघं एकमेकाशी करू शकतात. इतकी चांगली पत्नी आणि इतका चांगला नवरा आणि इतकं चांगलं नातं हे मैत्रीपूर्णच राहू शकतं. अशा बाबासाहेबांच्या स्वप्नातला जे कुठलं रिलेशन आहे किंवा जे कुठल्या लग्नाबद्दलचं त्यांचं जी संकल्पना आहे ती या दोघांनी प्रत्यक्ष अंमलात आणलेली आहे. आणि म्हणून एखाद्या मेडिकलच्या डॉक्टरांनी भ्रष्टाचार करत असतील तरी वहिनी थांबलेल्या नाहीत. आपण त्या डॉक्टरांच्या हाताखाली काम करतोय, तो अधिकारी आहे, त्याच्या विरोधात सुद्धा बंड करणं हे त्यांनी त्या मेडिकल कॉलेजच्या, अंबाजोगाईच्या मेडिकल कॉलेजमध्ये आणि त्याच्यामध्ये केलेलं आहे. म्हणून माझ्या असं लक्षात येतं आहे की ही कार्यकर्ती, खऱ्या अर्थानं जी कार्यकर्ती आहे, यांनी थांबू नये, यांनी परत लिहावं, आणखी लिहावं. आणि असं लिहित असताना त्यांचं जे स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे त्याला सुद्धा आपण सलाम करावा. तुम्ही वहिनी लिहिलं पाहिजे. तुम्ही लिहिलं तर हां, आता बाळासाहेब म्हणतात फार लिहू नये, भांडणं होती. कारण आम्हालाही भीती आहे, आमच्या बायकांनी लिहिलं तर काय लिहिते.
तेव्हा मी असं म्हणतो की एवढी रिस्क पाळून सुद्धा वहिनी तुमचं आम्ही अभिनंदन करतोय की तुम्ही आमच्या बायकांना सुद्धा लिहिण्यासाठी प्रवृत्त कराल किंवा केलं आहे असं मी गृहीत धरतोय. त्यांचेही कधीतरी चरित्र येतील आणि त्यांनी आमच्याबद्दल त्यांना वाटतंय ते लिहावं अशी एक अपेक्षा करून सगळ्या महिलांनी लिहावं अशी एक अपेक्षा करतो. तरच आपल्याला परिवर्तनाचा एक अंदाज, एक ठाव, एक अंतर्गत संघर्ष याचं फार मोठं चित्र होत आहे. म्हणजे पण लक्षात कोण घेतो, हे जे जगामध्ये वाचलं गेलेलं हरिभाऊचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये ब्राह्मण समाजामधले जे कुठले कौटुंबिक भांडणं होत आहे, कौटुंबिक ताणतणाव होत आहे, एकत्र कुटुंब पद्धती, स्वतंत्र कुटुंब पद्धती, व्यक्ती स्वातंत्र्याने हे जे संघर्ष होत आहे, हे संघर्ष त्याच्यामध्ये आले आणि ते खऱ्या अर्थानं समाज चित्रण झालं. आपलं जर परिवर्तनाचा इतिहास लिहायचा असेल तर अशा आत्मचरित्रांचा फार मोठा वाटा असण्याची शक्यता आहे. म्हणून तुम्हाला सगळ्यांना मी धन्यवाद देतोय. बाळासाहेबांना बोलायचं आहे, आपण बाळासाहेबांना ऐकायला आलेलं आहे, म्हणून मी इथंच थांबतोय. माफ करा. थँक्यू. जय भीम.